धाराशिवमधील शेतकऱ्यांवर संकट, बँकांकडून कर्जासाठी तगादा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकट आता गंभीर वळणावर पोहोचलंय। अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून तरी बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरूच आहे। या प्रकरणावर धाराशिव दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनीही आपले निर्देश दिले आहेत। सविस्तर बातमी आमच्या रिपोर्टरकडून। धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी झालेली आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडीशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। या संकटात शेतकरी सापडला असतानाच आता शेतकऱ्यांच्या जखमावरती मीठ चोळण्याचं काम बँकांकडून केलं जात आहे। कळंब तालुक्यातील संजितपूर असल या गावच्या शेतकऱ्यांना बँकेने थकीत कर्जाची नोटीस पाठवलेली आहे। हे कर्ज जे आहे ते तुम्ही भरून घ्या, याबाबत शेतकऱ्यांना नोटिसा गेल्यामुळे शेतकरी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। एकीकडे वरुण राजानं शेतकऱ्यांचं केलेलं नुकसान असेल आणि आत्ता बँकेनं पाठवलेल्या नोटीस असतील, यामुळे शेतकरी जो आहे तो नाराज झालेला दिसतोय। याबाबत धाराशिवच्या काही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला आहे की बँकांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा देण्यात येऊ नयेत। आताच काही वेळापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना नोटीस पाठवणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। धाराशिव तालुक्यातील संचितपूर गावातील 24 शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी नोटिसा मिळाल्या आहेत। पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत, तरीही बँकांकडून तगादा सुरूच आहे। तुम्ही पाहू शकता की एसबीआय बँकेचे हे पत्र असून त्यात स्पष्टपणे शेतकऱ्यांचे कर्जाचे तपशील, परतफेडीची रक्कम आणि वेळापत्रक नमूद केलेले आहे। या नोटीसमुळे शेतकऱ्यांवर कर्ज परतफेडीसाठी तणाव वाढला असून त्यांचे आर्थिक संकट उभे राहिले। संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सक्तीची कर्ज वसुली असल्यामुळे शेतकरी आणखी तणावाखाली आले आहेत। शेतकऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे। धाराशिव दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोटिसेस जमा करण्याचे आदेश दिले होते। तर धाराशिव तालुक्यातील शेतकरी संकट अजूनही संपलेलं नाही। पिकांचं नुकसान आणि कर्जताण या परिस्थितीत प्रशासन आणि बँकांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दबाव वाढत आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकशिवाय। आम्ही अद्ययावत बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।